नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. आज आपण आपल्या चॅनेलवर डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांना निमंत्रित केलं आहे. येथील राहुरी कारखाना येथील आयुर्वेद महाविद्यालयामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट असणाऱ्या डॉक्टर माधुरी कुलकर्णी या MD आयुर्वेद असून द्रव्यगुण विज्ञान या विषयाचा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून 1993 पासून कार्यरत आहेत. हे शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पंचमहाभूतातच पासून या शरीराचा जन्म होतो आणि या पंचमहाभूतातच आपले शरीर नष्ट होत असतं. महादेवाची पूजा उत्तर आणि दक्षिण भारतात सर्वत्रच केली जाते. मात्र दक्षिणेकडे महादेवांची पूजा ही पंचमहाभूताच्या स्वरूपात केली जाते. हो, आपण अगदी बरोबर ओळखलात. आज या पंचमहाभूतांची दक्षिणेकडे जी मंदिरं आहेत आणि या पंचमहाभूताचं आपले आरोग्य विज्ञान काय आहे याबाबतची माहिती घेण्यासाठीच आज आपण डॉक्टर माधुरीताईंना बोलवलेलं आहे. नुकताच या सर्व पंचमहाभूतांच्या मंदिराचा त्यांनी सहपरिवार दौरा केला. त्यांच्याविषयीची ही माहिती, या मंदिरांविषयीची माहिती आपल्याला देखील निश्चितच आवडेल. ताई नमस्कार. नमस्कार. पंचमहाभूत आणि आरोग्य विज्ञान याविषयी काय सांगाल आपण आमच्या प्रेक्षकांना? खरं तर पंचमहाभूतांपासून आपलं संपूर्ण शरीर बनलेलं आहे. इदम शरीरम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे, म्हणजे पंचमहाभूतांचं जे जे काही पृथ्वीचा कण, जलाचा थेंब, वायूचा श्वास, अग्नीचं तेज आणि आकाशाची पोकळी, हे सर्व आपल्या शरीरामध्ये आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार जे निसर्गामध्ये आहे, जे आपल्या सृष्टीमध्ये आहे, तेच आपल्या शरीरामध्ये आहे. आपण म्हणतो बघा की देव हा इकडे तिकडे कुठे नसून माणसातच देव आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरामध्येच देव आहे. म्हणजे शरीर जर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तर ही पंचमहाभूते म्हणजेच देव आहे. आणि हेच गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि मग दक्षिण भारतामध्ये या पंचमहाभूतांची मंदिरं आहेत. हे किती जणांना माहिती आहे? खूप कमी लोकांना माहिती आहे बघा हे. आणि ही जी मंदिरं आहेत, ही जे शिवभक्त आहेत त्यांना कदाचित माहिती असतीलही, परंतु शंकर भगवान हे या 5 महाभूतांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये वास्तव्य करून आहेत. आणि त्या ठिकाणी त्या स्वरूपाची, त्या महाभूताच्या स्वरूपाची ऊर्जा आपल्याला तिथे नक्कीच मिळते. हे आम्ही जेव्हा पंचमहाभूतांची यात्रा केली, आम्हाला तिथे खूप गोष्टी जाणवल्या. या सर्व ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मिळते. आता यातलं जे पहिलं तत्व आहे वायू तत्व, याविषयी, त्या मंदिराविषयी आपण काय सांगाल? आता वायू म्हणजे हवा एवढंच आपल्याला माहिती आहे. हो. आयुर्वेद शास्त्रामध्ये वायू महाभूत आणि वायू दोष याविषयी खूप मोठी आणि खूप संकल्पना वेगळी आहे. आपण श्वास घेतो, योगामध्ये आपण प्राणायाम करतो, हा सगळा वायूच आहे. प्राण, अपान, उदान, समान, व्यान असे त्याचे प्रकार दिलेले आहेत. परंतु वायू म्हणजे आपला श्वास, आपला जीव. हा वायू, आपला श्वास जर संपला तर आपण संपलो. तर हे जे वायू तत्वाचं जे मंदिर आहे पहिलं, तर हे तिरुपतीपासून साधारण एक 35 किलोमीटर अंतरावर आहे. श्री कालहस्ती मंदिर असं त्याचं नाव आहे. तर इथे वायू स्वरूपामध्ये शिव भगवान आहेत. तर श्री कालहस्ती त्याचं जे नाव दिलेलं आहे, त्याच्या मागे एक थोडी धार्मिक कथा पण आहे. तिथे आणखी एक वैशिष्ट्य त्या मंदिराचं असं आहे की तिथे एक दिवा लावलेला असतो. आता वायूचं अस्तित्व जाणवायचं कसं आपल्याला? तिथे एक दिवा, आणि तो पूर्ण कव्हर केलेला आहे, काचेने हे केलेलं आहे पूर्ण कव्हर. कुठल्याही प्रकारची हवा तिथे जात नाही, कुठलाही वारा तिथे जात नाही. पण तरी सुद्धा त्याची जी ज्योत आहे, ती वायूची, ती अग्नीची जी ज्योत आहे, ती सतत फडफडत असते. म्हणजे तिथे त्या वायूचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. प्रतिकात्मक शिवलिंग ठेवलेलं आहे तिथे, परंतु वायू स्वरूपामध्ये भगवान शिव तेथे वास्तव्य करतात. आणि त्या शिवलिंगाला कोणी स्पर्श करू शकत नाही, करत नाही. त्याची तिथे अभिषेक पण केला जात नाही. त्या प्रतिकात्मक लिंगावर फुलं वाहिली जातात, अभिषेक केला जातो. त्याची कथा पण आहे. तर कथा ऐकायला आवडेल कदाचित सगळ्यांना. सांगा. कथेतून तुम्ही थोडंसं उद्बोधन घ्या
की आपण भक्ती कुठल्या प्रकारे केली ते थोडंसं बोधक कथा म्हणून त्याच्याकडे बघा जरा. आता त्याचं नावच दिलेलं आहे त्याने, श्री कालहस्ती. श्री म्हणजे त्यांनी कोळी असं सांगितलंय, काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती. तर ह्या तिघांची कथा त्याच्याशी निगडीत आहे. तर भगवान शिवाचं शिवलिंग होतं त्या ठिकाणी. तर एक कोळी यायचा तिथे रोज, त्याची भक्ती कशी करायचा, कोळ्याला काय फक्त जाळे विणता येतं, तो फक्त त्या महादेवाच्या पिंडीभोवती सगळं जाळे विणून ठेवायचा. का तर माझ्या महादेवावर, माझ्या शिवावर कुठली घाण पडू नये, कुठले कीटक पडू नयेत, काही त्याला इजा होऊ नये म्हणून मी त्याला संरक्षक कवच तयार केले. आणि म्हणून तो जाळं तयार करून ठेवायचा. आणि तिथंच एक हत्ती यायचा त्याच्यावर अभिषेक करायला सोंडेत पाणी आणून. त्याला वाटायचं अरे माझ्या शंकराच्या पिंडीवर हे जाळं, किती अस्वच्छता आहे ही. तो ते सगळं पाणी घालून सगळं मोडून टाकायचा. हा कोळी परत यायचा, परत जाळे विणायचा, परत हत्ती मोडायचा. कोळ्याला खूप त्रास व्हायचा ते, पण तरी तो निस्वार्थपणे ते जाळं विणतच राहिला. एकदा तो हत्तीच्या पायाखाली चिरडला, पण जखमी अवस्थेमध्ये सुद्धा त्याने तिथे जाळं विणलं. असंच तिथे एक साप पण यायचा का, तर तो साप सुद्धा तिथे फुलं व्हायचा, फळं व्हायचा. हत्तीला पण ते आवडायचं नाही, हत्ती ते पण काढून टाकायचा. महादेवाने हे बघितलं, तिघांची भक्ती फक्त बघितली महादेवाने, की हा कोळी पण किती भक्ती करतोय, हत्ती पण किती भक्ती करतोय आहे, साप पण किती मनोभावे भक्ती करतो आहे. म्हणून त्या तिघांना त्यांनी तिथे मोक्ष दिला, अशी त्याची आख्यायिका किंवा एक कथा सांगितली जाते. याच्यातून घ्यायचं एवढंच की एखादी गोष्ट आपल्याला चिकाटीने जर करायची असेल, जिद्दीने करायची असेल, एखाद्याची भक्ती किंवा एखाद्याचं काम जर आपल्याला जिद्दीने करायचं असेल, तर ते कशा पद्धतीने केलं जातं, तर हे त्या कथेवरून आपल्याला लक्षात येतं. आणि आपल्याला वायू स्वरूपाची ऊर्जा, वायूचं जे एक महत्वाचं मोठं लक्षण एक चंचलत्व, जो एखादा म्हणजे मठ्ठ आहे, हलत नाहीये पटकन, म्हणजे मंद बुद्धीचा आहे, तिथे त्याला ते चंचलत्व, त्या चंचलत्वाची ऊर्जा नक्कीच तिथे मिळेल असं काहीतरी नक्कीच तिथे असू शकेल. तो संशोधनाचा भाग आहे कदाचित. पण ते मंदिर कशी आहे, मंदिर आता दक्षिण भारतातली मंदिरं जर म्हटली तर ती खूप, त्याला चारी बाजूनी गोपुरं, एक 14 मजल्यांचं घर असेल, इतकी उंच ती त्याची ते प्रवेशद्वार वगैरे आहेत. आणि साधारण केव्हा बांधलं असं काही उल्लेख सापडतो? ती मंदिरं खूप जुनी आहेत, परंतु विजयनगरचा जो सम्राट होता कृष्णदेवराय किंवा पल्लव चोल राजे, या राजांच्या काळामध्ये त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि तेव्हापासून ती मंदिरं कोरीव काम पण आहे, कोरीव काम भरपूर, त्या गोपुरांवर कोरीव काम आहेत. सगळी शिल्प, साप, हत्ती, कोळी यांची शिल्प तिथे कोरलेली आहे. तिथं राहुकेतूचं एक फार महत्वाचं स्थान आहे. तिथं म्हणतात म्हणजे की राहुकेतूच्या दोष शमनार्थ तिथे पूजा वगैरे केली जाते. तर तो भाग वेगळा आहे थोडासा. आपण वायू स्वरूपाचं जर तिथे बघितलं तर खूप मोठं स्थान आपल्याला मिळतं याच्यामध्ये. दुसरं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. या पृथ्वी तत्वाचं मंदिर कुठे आहे आणि त्याच्याविषयी काय माहिती सांगायला? पण कालहस्तीपासून आपण थोडस पुढे गेलो खालच्या बाजूला आणखी. आता कालहस्ती आंध्र प्रदेशमध्ये आहे, तिथून खाली जायचंय पुढे. तर कांचीपुरम येथे पृथ्वी तत्वाचं मंदिर आहे. तर कांचीपुरम म्हटलं की आमच्या स्त्रियांच्या डोक्यामध्ये कांजीवरम साड्या, ते त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आपण तो भाग थोडासा बाजूला ठेवूयात. आपण त्याच्यासाठी तिथे पृथ्वी तत्वाचं म्हणजे वाळूपासून पार्वतीने बनवलेलं शिवलिंग आहे तिथे. आणि याचं नाव आहे एकांबरेश्वर. एकांबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाखाली पार्वतीने शिवलिंग स्थापन केलं होतं. वाळूपासून शिवलिंग बनवलं होतं म्हणून ते पृथ्वी तत्वातलं शिवलिंग असं आहे. वाळूपासून बनवलं होतं. म्हणजे एक आपल्याला कुठली कोणाची परमेश्वराची पूजा करायची असेल तर खूप काही पैसा लागतो किंवा खूप काही दौलत लागते असं काही नाही. फक्त एक ओंजळभर वाळू एवढं घेतलं आणि तिने त्याचं शिवलिंग स्थापन केलं आणि त्याची पूजा केली. तर शंकराला प्राप्त करण्यासाठी तिने ते आंब्याच्या झाडाखाली बसून शिवाची आराधना केली होती. एका ठिकाणी बसून तिने आराधना केलेली आहे. शंकराला वाटलं की मग आता हिचं परीक्षा बघावी आपण, म्हणून त्यांनी तिथल्या कांची नदीला पूर आणला खूप, आणि त्याच्यामुळे ते शिवलिंग वाहून जाईल अशी योजना केली. पण पार्वतीने तेव्हा आपल्या शरीराने ते शिवलिंग म्हणजे रोखून धरलं तो पाण्याचा प्रवाह आणि ते जतलं.
आणि तेव्हा शिव प्रसन्न झाले आणि तिथे शिवपार्वतीचा विवाह झाला. आजही ते 3500 वर्षापूर्वीचं आंब्याचं जे झाड आहे ते अजूनही तिथे आहे, परंतु आता ते थोडंसं वाटल्यासारखं झालंय आणि त्याच झाडाची फांदी काढून त्यांनी दुसरीकडे लावलेली आहे आणि ते झाड तिथे दुसरं, पार्वती आणि शंकराचा विवाह झाल्याचं स्थान तिथे आहे. तर त्या आंब्याच्या झाडाचं पण वैशिष्ट्य असं त्यांनी सांगितलं तिथल्या गाईडने आम्हाला, की ते एकाच वेळेस 4 प्रकारची फळं तिथे येतात. कदाचित ते म्हणे 4 वेदांचं सुद्धा प्रतीक असू शकतं किंवा वत्स, अगस्त्य, कश्यप इत्यादी त्या 4 ऋषींनी तिथे त्याच्या खाली बसून प्रार्थना केली होती, तप केलं होतं आणि त्यानुसार त्याला फळं लागतात 4 प्रकारची. काही मधुर आहेत, काही आंबट आहेत, काही अशा प्रकारची 4 प्रकारची फळं लागतात तिथे. आणि ज्याला आयुष्यामध्ये स्थैर्य पाहिजे, पृथ्वी म्हणजे स्थैर्य, स्थिरता, तर ज्याला आयुष्यामध्ये स्थैर्य पाहिजे, एका ठिकाणी त्याचं मन स्थिर व्हायला पाहिजे, त्याने त्या पृथ्वी तत्वाचं आराधना किंवा दर्शन घेतलं तर नक्कीच त्याला स्थैर्य आयुष्यामध्ये मिळू शकतं. हे नेमकं कुठं मंदिर जरा परत? कांचीपुरमला आहे. अच्छा, कांचीपुरम जवळचं मोठं गाव कोणतं तिथलं? कांचीपुरमच नाव आहे त्या गावाचं. गावाचंच नाव कांचीपुरम आहे आणि त्या मंदिराचं नाव एकांबरेश्वर आहे. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे यातली जी 3 मंदिर आहेत, आपण पहिलं वायू तत्व बघितलं कालहस्ती मंदिर, हे दुसरं पृथ्वी तत्व बघितलं कांचीपुरम, आणि त्याच्या खाली तिसरं तत्व आहे आकाश तत्व आहे, चिदंबरम नावाच्या गावात आहे. ते थिल्लाई नटराजन म्हणून आहे, आकाश तत्वाचं आहे. तर ही तिन्ही जी मंदिरं आहेत ही एकाच रेखावृत्तावर आहेत, हे एका सरळ रेषेत आहे. 79.41 पूर्व रेखावृत्त याच्यावर ही तिन्ही मंदिरं बसलेली आहेत. म्हणजे पूर्वीचं स्थापत्यकला किंवा ह्याचं थोडंसं आपल्याला संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे ही, की हे कसं त्यांना त्या काळी कुठल्याही प्रकारचे साधनं उपलब्ध नसताना हे एका रेषेमध्ये शिवाची मंदिरं बांधणं किंवा तयार करणं ही सोपी गोष्ट नाहीये. हे जे आकाश तत्व आहे, या आकाश तत्वाविषयी, त्या मंदिराविषयी थोडी अधिक माहिती सांगा की. हा, तिथून पुढे आम्ही म्हणजे कांचीपुरम आपल्या थिल्लाई नटराजनला गेलो. तर चिदंबरम, चिद म्हणजे काय की चेतना, अंबर म्हणजे आकाश. तर ज्या आकाशामध्ये चेतना आहे, ज्या पोकळीमध्ये चेतना आहे, थोडक्यात ज्या पोकळीमध्ये शिव आहे तो चिदंबरम. मग तिथे शिवाचं मंदिर आहे. शिव नटराज स्वरूपामध्ये विराजमान आहेत. तिथे नटराजा स्वरूपामध्ये थिल्लाई नटराजन आहे आणि एक पोकळ जागा आहे. ती पोकळ जागा अशी लाल कापडाने अशी झाकून ठेवली जाते आणि प्रतिकात्मक शिवलिंग तिथे ठेवलेलं आहे, त्याच्यावर अभिषेक वगैरे केला जातो आणि ती मोकळी जागा अशी उघडून दाखवतात आपल्याला की इथं मोकळी जागा आहे, की हे आकाश तत्वामधलं शिवलिंग तिथे आहे. की तिथे नटराज स्वरूपामध्ये की नाच करायला, नृत्य करायला आपल्याला अवकाश लागतो, आकाश लागतं, म्हणून ते आकाश तत्वातलं शिवलिंग असावं. त्याची पण एक खूप रोचक कथा आहे बरं का. तर एकदा शिव आणि पार्वती दोघांचा संवाद चाललेला असतो. शिव नृत्य करण्यामध्ये एकदम प्रवीण, मग पार्वती म्हणते तुम्ही खरंच नृत्य करण्यामध्ये प्रवीण आहात, मी पण काही कमी नाहीये तुमच्यापेक्षा, मला सुद्धा खूप छान नृत्य करता येतं, आपण स्पर्धा लावू दोघांमध्ये, कोण छान नृत्य करतो. मग या स्पर्धेचा पंच म्हणून त्यांनी विष्णूला बोलवलं. विष्णू म्हणे ठीक आहे. आनंद याच्यामध्ये ते बघतात यांचं नृत्य, आता त्यांना तसं अवघड होतं कोणाचा निर्णय द्यायचा. दोघांनी सुरुवातीला आनंदामध्ये एकदम तांडव नृत्य चालू केलं. शिव जेवढं नृत्य करत होते तेवढंच पार्वती पण नृत्य करत होती, त्याच तोडीस तोड होतो. आता कसं करायचं? आता विष्णूला वाटलं आता यांच्यात हे श्रेष्ठ कोण, आपण कसं ठरवायचं, काहीतरी ते निर्णय द्यायला हवा. म्हणून विष्णू काय करतात की स्वतःच्या कानातली एक रिंग खालून अशी खाली टाकतात. मग शंकर काय करतात की ती रिंग आपल्या पायाने उचलून अशी वरती डोक्याकडे नेतात. आता ते पार्वती बघते, पार्वतीला ही कृती करणं शक्य होत नाही, कारण स्त्री सुलभ प्रकृतीला ही कृती करणं शोभा देत नाही. म्हणून तिने ती माघार घेते त्या ठिकाणी की नाही, मी स्त्री सुलभ व्यक्तीला माझा पाय वर करून डोक्याकडे मी नेऊ शकणार नाही, नेऊ शकणार नाही की नेणार नाही, माझ्या या व्यक्तीला ते योग्य वाटणार नाही. म्हणून तिथे शंकर म्हणतो नाही की आपण दोघं एकच आहोत, शिव आणि शक्ती, अर्ध नारी नटेश्वर ज्याला म्हणतात, की अर्धा शिव आणि अर्धी पार्वती, की त्या ह्याच्यामध्ये तिथे त्यांनी हे नृत्य केले आणि त्या नृत्याची शिल्प
तिथे कोरलेले आहेत. पतंजली आणि व्याघ्रपाद नावाचे ऋषी जे होते ते सुद्धा या नृत्याला साक्षीदार होते. असं तिथे त्यांची पण शिल्प आपली कोरलेली आहेत, म्हणून त्याच्यावरून ते लक्षात येतं. पतंजली ऋषी म्हणजे ज्यांनी पातंजली महाभाष्य लिहिलं, योग लिहिला, तर ते पतंजली ऋषी सुद्धा त्या ठिकाणी होते असं त्या ठिकाणच्या कथेला सांगितलेलं आहे.